तर आज आपण मऊसूद दाणेदार जिभेवर विरघळणारा बेसन हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. कधी कधी काहीतरी गोड खायची इच्छा होते. अशा वेळी आपण नेहमीचा फक्त शिरा करण्यापेक्षा अशा पद्धतीचा बेसनचा हलवा करून पहा. अगदी सुंदर बनवून तयार होता. आता मार्गशीर्ष महिना सुद्धा चालू आहे. गुरुवारी तुम्ही नैवेद्य म्हणून सुद्धा बनवू शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि त्यामध्ये इथे आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे बेसन छान असं खमंग कोरडंच भाजून घ्यायचे. सुरुवातीलाच यामध्ये तूप घालायचं नाही. तूप घातलं ना तर बेसन भाजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागतो आणि यामध्ये गाठी तयार होतात. त्यासाठी सुरुवातीला बेसन आपल्याला इथे खमंग असं भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिटे लागतात. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. एकीकडे मी बेसन भाजून घेते तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवणार आहे. तर इथे आपण 1 कप बेसन घेतलं होतं. 1 कप बेसनासाठी इथे आपल्याला त्याच कपाने 2 कप पाणी घालायचं आहे आणि त्यामध्येच अर्धा कप इथे आपल्याला साखर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडेसे 8 ते 10 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल. तर आता आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचंय. लक्षात ठेवा, इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे तयार करायचा नाही. फक्त या पाण्यामध्ये आपल्याला साखर विरघळून घ्यायचं आहे आणि पाणी छान असं गरम करून घ्यायचंय. एकीकडे आपलं पाणी गरम होते तोपर्यंत आपण बेसन सुद्धा पाहून घेऊया. तर इथे आपलं बेसन सुद्धा भाजून झालेलं आहे. हलकासा कलर चेंज झालाय. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवत असताना सुद्धा मध्ये मध्ये इकडे बेसनला सुद्धा हलवत होते. म्हणजे एकसारखं असं बेसन भाजल्या जाते, खाली अजिबात करपणार नाही. तर इथे आपलं बेसन छान असं भाजून झालंय. बेसन असं कोरडं भाजून घेतलं का छान असं दाणेदार होतं. तुम्ही पाहू शकता छान असं हे पीठ दाणेदार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे. अर्धा कप तूप घातलं आणि आता छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता लगेचच हे छान असं मिक्स झाले आणि याच्यामध्ये गाठी सुद्धा अजिबात झालेल्या नाहीत. तुम्हाला दिसतच असेल. अशा पद्धतीने कोरडं बेसन भाजून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये तूप घातलं तर यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार होत नाहीत. तर इथे आपण बेसन पीठ आणखीन 1 ते 2 मिनिटे तुपामध्ये भाजून घेऊया, म्हणजे याचा स्वाद खूप छान येतो. तर इथे मी तुपामध्ये सुद्धा हे बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे. आता हे पीठ पहा थोडंसं असं फसफसायला लागले. असं हे फसफसायला लागलं का समजायचं इथे आपलं बेसन पीठ अगदी परफेक्ट असं भाजून झालंय. बेसन पीठ भाजून झालं का सगळ्या शेवटी यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता. हे सुद्धा आपण 1 मिनिटभर या बेसनमध्येच परतून घेऊया, म्हणजे वेगळं असे आपल्याला हे तुपामध्ये भाजून घेण्याची अजिबात गरज नाहीये. 1 मिनिट परतून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता इथे आपले काजू बदाम सुद्धा छान असे ह्या बेसन पिठामध्ये भाजून झालेले आहेत आणि पिठावरती छान असा फेस यायला लागलाय. असं हे पीठ फसफसायला लागलं की आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं साखरेचं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला संपूर्ण पाणी ॲड करायचं आहे. एकाच वेळी संपूर्ण पाणी टाकलं ना तर यामध्ये गाठी तयार होतात. त्यासाठी पाणी इथे आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे. थोडं थोडं करून छान असं मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ आहे, लगेचच पाणी शोषून घेतं आणि लगेचच इथे आपला बेसनचा हलवा झटपट बनून तयार होतो. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण पाणी यामध्ये ॲड करून घेतलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. तर इथे पहा, इथे आपला बेसनचा हलवा बनवून तयार झालेला आहे. कढईला अजिबात चिटकत नाही. कढईपासून वेगळा व्हायला लागला की समजायचं इथे आपला बेसनचा हलवा अगदी तयारच आहे. तर आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी 1 चमचा वेलची पावडर घालायचंय आणि ती सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. बेसनचा हलवा पूर्णपणे तयार झाल्यानंतर सुद्धा 1 ते 2 मिनिटे असंच एकसारखं चालवत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, यातून तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागतं आणि अगदी छान दाणेदार असा हा हलवा बनून तयार होतो. तर इथे पहा, इथे आपला परफेक्ट असा बेसनचा हलवा बनवून तयार झालेला आहे. यातून तूप सेपरेट व्हायला लागले आणि तुम्ही पाहू शकता चमच्यावरती घेऊन मी खाली टाकल्यानंतर चमच्याला अजिबात चिटकत वगैरे नाहीये. म्हणजे परफेक्ट इथे आपला दाणेदार बेसनचा हलवा बनवून तयार आहे. लगेचच आपण आता सर्व करून घेऊया. तर इथे मी संपूर्ण बेसनचा हलवा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता यावरतून थोडेसे बदामाचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप घालून छान असं याला सर्व करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा हा बेसनचा हलवा एकदा नक्की ट्राय करून पहा. नेहमी आपण रव्याचा शिरा वगैरे बनवून खातोच, पण कधीतरी काहीतरी वेगळं काहीतरी खायचं असेल किंवा मार्गशीर्ष गुरुवारसाठी नैवेद्याला बनवायचं असेल तर सुद्धा बनवू शकता. अगदी मस्त मऊसूद दाणेदार जिभेवर विरघळणारा हा बेसनचा हलवा बनवून तयार होतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.